दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं किंवा ढवळाढवळ करून झाली असेल तर स्वतःच्या आयुष्यात किती अंधार आहे किंवा आपणही कुठेतरी चुकत असूच की हे बघावं अगोदर माणसाने. कारण आपल्या आयुष्यात बघा असे काही माणसं असतात जे म्हणजे त्यांचं स्वतःचेच नातेसंबंध चांगले नसतात आणि मग जर इतर कोणी चांगले राहत असेल तर तेही त्यांना बघवत नाही. इनफॅक्ट त्यांना असं वाटत असतं की आपणही त्यांच्यासारखंच सगळ्यांशी राहावं. पण ना, ज्याचं त्याचं आयुष्य आहे आणि तसं त्याला जगण्याचा अधिकारही आहे. त्यामुळे उगीचच काहीतरी टीका करण्यात किंवा ह्याचं त्याला बोलण्यात आपला वेळ वायाला घालवू नका आणि शहाणपणा तर अजिबात शिकवायला जाऊ नका. कारण ज्याचं त्याला माहिती आहे त्याच्या लाईफमध्ये काय चाललंय किंवा तो कोणत्या गोष्टींमधून सर्व्हाइव्ह करतोय ते. त्यामुळे जरा गप्पच बसलेलं बरं, नाही का? तर ना, आता खूप बोलले आणि ज्याचं त्याला समजायचं ते समजतील. मी माझं आजचं रुटीन शेअर करते. तर मी आज चालले माझ्या माहेरी लातूरला. माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे त्यामुळे पुढचे काही व्लॉग तिथलेच असतील. सो स्टे ट्यून आणि पुढे काय होतंय ते नक्की पहा. तर सगळी पॅकिंग आणि घर आवरणं त्यात आणखी राघवचं सगळं आठवणीने बॅगमध्ये पॅक करणं यातच आजचा सगळा दिवस गेला. आणि संध्याकाळी तर आम्हाला गावी जाण्यासाठी निघायचं होतं. तर सगळं घर आवरलं, जेवण वगैरे केलं मस्त आणि रात्री निघालो. बाकीचं आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.